जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर-टी ऑनलाईन प्रक्रिया सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे शिक्षण विभागाकडून. तर 17 फेब्रुवारी 2026 या दिवशी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकांना आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे पोर्टल सुरू होणार आहे 17 तारखेला. तर यामध्ये ऑनलाईन अर्ज कसं करायचे आहेत ते आपण आपल्या चॅनलद्वारे दाखवणार आहोत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठली लागणार आहेत, तुमचे प्रवर्गानुसार कुठली कागदपत्रे लागणार आहेत हे सुद्धा आपण ऑलरेडी चॅनलला सांगितलेलं आहे व्हिडिओ बनवून. तर आता 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 तरी या तारखामध्ये शासनाकडून वेळोवेळी बदल करण्यात येऊ शकतो. म्हणजे 17 तारीख तर हे फिक्सच राहणार आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची, पण जे शेवटची तारीख आहे त्याच्यामध्ये शासनाकडून पुढे बदल केला जाऊ शकतो. तर त्यासंबंधित एक महत्त्वाचं अपडेट आलेले तुम्ही बघू शकता. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत म्हणजे त्याला आर-टी नियमांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आत्ता सांगितल्याप्रमाणे 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. आणि त्यासाठी संकेतस्थळ सुद्धा दाखवलेलं आहे त्यांनी. student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि त्यासोबतच ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्व माहिती बघायची आहे, चेक करा. तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि प्रत्यक्ष ऑनलाईन अर्जात सुरुवात झाल्यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसं करायचं आहे ते दाखवणारच आहोत. गडबड करू नका, कारण एकदा सबमिट केल्यानंतर एडिट होत नाही फॉर्म. त्यामुळं फॉर्म भरायच्या अगोदर काळजीपूर्वक वाचा, कारण पूर्ण 8 वर्ष वाया जाणार आहेत. तुम्ही जर आत्ता एक चूक केली तर हे 8 वर्षासाठी वाया जाणार आहे. कारण तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या बालकाचं वय पहिलीसाठी पात्र असेल आणि तुम्ही जर काही चुका केल्यात मेजर, तर ते तुम्हाला 8 वर्ष पुन्हा या योजनेअंतर्गत ऑनलाईन शैक्षणिक वर्षामध्ये अर्ज भरता येणार नाही आहेत फ्रीमध्ये. तुम्हाला पैसे भरूनच शाळेचं शिक्षण द्यावं लागणार आहे पुढे, फी वगैरे भरून. तर त्यासाठी सुरुवातीला सूचना वगैरे व्यवस्थित वाचा. वाचल्यानंतर समजून घ्या, त्यानंतरच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा. कारण प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये काही बदल होत राहतात. अगोदर वेबसाईटला भेट द्या, जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे. वेबसाईटवरती जाऊन सर्व माहिती चेक करा एकदा. जर कुठली कळली नसेल तर ते व्यवस्थित तिथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत. तर ते हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्ही वापर करून तिथं कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. फॉर्म भरायच्या अगोदरची माहिती सांगतो मी तुम्हाला. हे सर्व माहिती घ्या आणि मगच फॉर्मला प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात करा. तसं त्यापूर्वी आपण व्हिडिओ टाकणारच आहोत, कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे ते मी सांगणारच आहे तुम्हाला. त्या 17 तारखेला जे ऑनलाईन अर्ज प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे तेव्हा आपला व्हिडिओ येणार आहे. चॅनलला त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना पाठवून ठेवा, म्हणजे त्यांना सुद्धा अपडेट जाईल लवकरात लवकर. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.